श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक 30। गुरु आणि शिष्यामधील नातं सुखानं जगण्यासाठी एकमेव स्रोत। साईबाबा म्हणाले, माझी पद्धती आगळी वेगळी आहे। आत्मज्ञान मिळवण्यासाठी ध्यान आवश्यक आहे आणि त्याचा जर तुम्ही नेहमी सराव ठेवला तर तुमची वृत्ती शांत होईल। जेव्हा मनात काहीही इच्छा उरली नाही अशी स्थिती येईल तेव्हा तुम्ही ईश्वराचं ध्यान करा। ईश्वर सर्व प्राणी मात्रांच्या ठायी आहे। जेव्हा मनाची एकाग्रता होईल तेव्हा ध्येय सिद्धी होईल। नेहमी माझ्या निराकार स्वरूपाचं ध्यान करा। तेच मूर्तिमंत ज्ञान आहे, जाणीव आहे आणि उच्च कोटीचा आनंद आहे। पण जर हे करणं तुम्हाला जमणार नसेल तर मग तुम्हाला इथे माझं जे नखशिकांत रूप दिसतंय त्याचंच ध्यान करा। हे असंच सतत करत गेलात की तुमच्या वृत्ती एक लक्षी होती। साधक, ध्यान आणि ध्यानाचे लक्ष्य या सर्वांमधील अंतराय नष्ट होईल आणि हे सर्व ब्रह्माशी एकरूप होतील। नदीच्या एका काठावर कासवीण आहे तर दुसऱ्या काठावर तिची पिले आहेत। ती त्यांना दूधही देत नाही आणि उबही नाही, पण तिच्या एका प्रेमाच्या कटाक्षाने त्यांचे रक्षण होत असते। ती पिले आपल्या मातेचं स्मरण, तिचं ध्यान करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करीत नाहीत। त्या कासविणीचा तो कटाक्ष तिच्या पिलांसाठी मधुवर्षावासारखा आहे। सुखानं जगण्यासाठी तो एकमेव स्रोत आहे। गुरु आणि शिष्यामधील नातं सुद्धा हे असंच आहे। देव जो भुवरी चालिल्या पुस्तकातून हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।